गेली होती आणि 1:45 वाजता आली. मला वाटलं 1 वाजेपर्यंत येऊन जाईल. हॅलो, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक एव्हरीवन. आणि आज खूप दिवसानंतर सगळं काही सकाळी सकाळी आवरणं चालू आहे. तसंही कुठे जायचं म्हटलं की एक्साइटमेंट असते, पण त्या एक्साइटमेंटमध्ये आपण एवढी काही सकाळी कामं करतो ना की आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं घरून करून निघायचं असतं. तसंच सकाळी उठले, छान सगळं आवरलं. हेअर वॉश करू की नको कन्फ्युजन होतं, पण आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये. म्हटलं चला हेअर वॉश करायचं आहे, तसंही उन्हाळा आहे, केस लवकर वाळून जातील. आणि थोडा उशीर झाला ना की असं वाटतं की चला नाश्ता पण घरूनच करून गेलं तर बरं पडेल. त्यामुळे आता मी इथे नाश्ता करते आणि थोडीफार आवराआवर असते, जरी कितीही नाही म्हटलं तरीही बायकांची स्पेशली. कितीही लवकर करण्याचा प्रयत्न केला ना तरी उशीरच होतोय. आणि उठणं इतकं जीवावर आलं होतं माझ्या, म्हणजे 7 वाजता पण उठायला ना मला असं वाटत होतं की मी खूप लवकर उठते आणि लवकर उठून लवकर जायचं असेल तर असं पण करू शकते. पण कसं चहा, नाश्ता, पूजा सगळं करता करता उशीरच होऊन गेला. आणि सकाळी रात्रीच मी थोडीशी आवराआवर करून ठेवली होती, पण तरीही 1-1.5 तास मिनिमम लागतोच सगळ्या गोष्टी करण्यासाठी. पण ठीक आहे, फायनली मस्त तयार झालो. आणि यावेळी आम्ही आधीच बघून ठेवलं की तिथे महाप्रसाद आहे की नाही, म्हणूनच घरून नाश्ता करून जातोय. आणि तिकडे गेल्यानंतर दर्शन झालं की मग बघू महाप्रसादाचं. सो चला. काही जणांना ऐकायला थोडं वेगळं वाटेल, पण माझी ना एक इच्छा होती की आपली गाडी असावी आणि त्याच्या फ्रंट सीटवर बसून मी असं छान शूट करावं. हे माझं एक स्वप्न, इच्छा होती आणि ती माझी फायनली पूर्ण झाली. आणि स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, स्वप्न ही स्वप्न असतात, ती बघितली पाहिजे आणि ती पूर्ण होतात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं. हा छोटासा क्षण शूट करताना सुद्धा मी काय विचार केला होता ना ते सगळं माझ्या डोक्यात चालू होतं. असो, आम्ही येऊन पोहोचलो आहे प्रति बालाजीला. आणि इथे आल्यानंतर सगळ्यात आधी तर जसं चप्पल काढावी लागते तसंच आपले मोबाईल कॅमेरा सगळे सबमिट करावे लागतात. आतमधले फोटोज व्हिडिओज काढण्यासाठी अलाउ नसते, पण त्यातही काही जण असतात जे आतमध्ये मोबाईल घेऊन जातात. पण आपण रूल्स पाळतो. काही ठिकाणी तर ते कंपल्सरी असतं, तर आतमधले तर काही घेता आले नाही फोटोज. नंतर दर्शन करून आलो, त्यानंतर थोडं फोटो सेशन केलं, व्हिडिओज काढले. पण ऊन इतकं जास्त होतं ना की रियांश आणि अश्विन दोघांनाही कंटाळा येतो. तसेच ते व्हिडिओ शूट किंवा फोटोसाठी कंटाळतात आणि उन्हात तर काही विचारूच नका. आणि आता माझं ते काम आहे त्यामुळे मला ते करावं लागतं. आणि थोडा कधी सपोर्ट मिळतो कधी नाही मिळत, पण उन्हामुळे त्यांच्या खूप जीवावर आलं होतं. फायनली जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट घेतलं. आणि आत्ता आम्ही महाप्रसादासाठी रांगेत उभा आहे. हे पण इतकं कंटाळवाणं होतं, स्पेशली रियांशसाठी. बघा फनी फेसेस बनवणं त्याचं चालू आहे. कसं तरी गप्पा गोष्टी गंमत करत करत आम्ही अर्धा तासापेक्षा थोडं जास्त लाईनमध्ये उभं राहिलो. आणि त्याचं सारखं चालू होतं की मम्मा चल आपण बाहेरच जेऊया. पण माझं असं होतं की नको, आता 15 मिनटं झाली आहे, 20 मिनटं झाली, एवढा वेळ थांबलो तर आणखी 10 मिनटं करत करत मी शेवटी महाप्रसाद घेतलाच. आणि निघताना रियांशनी काहीच घेऊन मागितलं नाही, असं तर शक्यच नसतं. यावेळी काही टॉईज वगैरे नव्हते, खाण्याच्या वस्तू त्यांनी मागितल्या. मी मस्त माझ्यासाठी चिंच घेतली आणि त्याच्यासाठी हे मस्त चटपटीत असे छोटे आवळे येतात ना ते घेतले. असे चटपटीत आणि नॉर्मल पण. खाऊन पिऊन मस्त रियांशनी ताणून पण दिली. तो तर गाडीत निवांत झोपला होता आणि मला पण इतक्या डुलक्या येत होत्या, कारण जेवण झालं आणि लगेचच आम्ही होतो. पण माझं असं असतं की मला झोपायचं नाही आहे, माझं सगळं लक्ष सध्या तरी पुढे असतं आणि मॅप सांगण्यात असतं. पण माझी झोप आता मी घरी आल्यानंतर घेणार आहे. मस्तपैकी आल्यानंतर AC लावला, तोपर्यंत रूम थंड होईल, फ्रेश होते आणि त्यानंतर जरा निवांत पडते. सकाळी सकाळी खूप काही आवरता आलं नाही आणि सध्या इतका जास्त वारा चालू असतो आणि इतकी धूळ येते ना की फ्लोअर एक दिवस जरी नाही पुसला तरी कचकचल्यासारखं वाटतं. मला काही राहवलं नाही, म्हटलं चला संध्याकाळ तर संध्याकाळी, म्हणून मी सगळं पुसून घेतलं. आणि त्यानंतर जरा कुठे बरं वाटतं, नाहीतर तेच पाय बेडवर सोफ्यावर गेले ना की माझी खूप जास्त चिडचिड होते. आणि घरात लहान म्हणजे आता रियांश खूप काही मोठा नाही आहे, त्याचं सोफ्यावर चढणं उतरणं चालूच असतं. आता ते करून झाल्यानंतर म्हटलं चला उद्या शाळा आहे, तर मी बॅग काढली. फायनली जेव्हापासनं एक्झाम झाली होती तेव्हापासनं त्यात एक स्पून, नोटपॅड सगळं जसंच्या तसंच होतं. बॅग काही धुवायची गरज नव्हती, कारण बॅग नवीनच आहे, त्यामुळे फक्त आता ती झटकून घेते आणि उद्यासाठीची तयारी करून ठेवते.
गुड मॉर्निंग अगेन. रियांशच्या शाळेचा पहिला दिवस आणि खूप घाई गडबड झाली. ॲक्च्युली मला जायचं आहे मूवीला. 8:45चा आमचा मूवी आहे. धुरंधर 2 बघायला आम्ही चाललो आहे आणि एवढे दिवस सोडून आम्ही आजच का डिसाईड केलं हे मी तुम्हाला पुढे सांगते. पण शाळेचा पहिला दिवस, त्यानंतर टिफिन द्यायचा होता, ब्रेकफास्ट बनवायचा होता आणि आधी मी विचार केला की फक्त रियांशचं करते आणि अश्विनला बोलेल की आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमचं बघून घ्या. पण असं झालं की रियांशसाठी मला भाजी चपाती बनवायचीच होती. मग म्हटलं जाऊ दे, 2-3 चपात्या आणखी एक्स्ट्रा बनवाव्या लागतील. माझं काय आहे, माझी रात्रीची खिचडी उरलेली आहे, ती मी तडका देऊन खाईल किंवा मग ब्रेकफास्ट तर बनलेलाच आहे, तो आता मी खाऊन जाईल. बाकी आल्यानंतर किंवा तिकडे काही खाणं झालं तर मग तिकडे खाऊन घेईल. पण खूप अशी घाई गडबड झाली. म्हणजे 8 वाजता मी झोपेतून उठत होते, आता 8 पण वाजायचे आहे. माझा ब्रेकफास्ट आणि स्वयंपाक पण बनवून झाला. आता चहा घेते पटकन आणि माझी तयारी करायला लागते. फक्त माझा झाडू बाकी आहे, माझी तयारी करते, पूजा करते अँड दॅट्स इट. बाकी मी प्लॅटफॉर्मवरचं काही आवरत नाही. अश्विन आपले आज टिफिन घेऊन जातील आणि आज आम्ही तिघीजणी जातो आहे मूवी बघण्यासाठी. सो आम्हाला मस्त एन्जॉय करायचं आहे. मूवी खूप मोठा आहे म्हणून लवकरचं तिकीट केलं. बाकी असं वाटतंय की आत्ता खरी रुटीनची सुरुवात झाली आहे आणि मला ना हे जरा बेस्ट वाटतं. म्हणजे लवकर उठणं होतं, सगळं वेळेवर होतं आणि रुटीन जरा सुरळीत वाटतं. कारण मंडे टू फ्रायडे हे एक रुटीन राहतं. मग सॅटर्डे संडे आपण आपल्या मनानुसार करू शकतो. सो चला, आय होप तुमच्याही सगळ्यांच्या शाळा चालू झाल्या असतील आणि रुटीनची सुरुवात झाली असेल. त्यांनी धुरंधर 1 बघितला आहे, 100% ते धुरंधर 2 बघायला जातीलच. कारण आपल्याला ना पुढे खूप उत्सुकता लागलेली असते की पुढे काय होणार आहे. हा सीन मला शूट करायचा होता, तो मी केला. आणि आज येण्याचं कारण म्हणजे आम्ही तिघीजणी आलो आहेत. त्यातल्या एक वर्किंग आहे, पण तिचा आज बड्डे होता म्हणून तिने हाफ डे सुट्टी घेतली होती. आणि आमच्या पण मुलांची शाळा चालू झाली आहे. म्हटलं चला, रुटीनची सुरुवात झाली आहे. मुलं शाळेत जातील, नवरा ऑफिसला जाईल आणि आपण आपलं एन्जॉय करता येईल. तर पिंक टॉपवाली ती चैताली आहे, तिचा आज बड्डे होता आणि असं आम्ही तिघीजणी आलो. खूपच जास्त उशीर झालेला आहे. 8:30 वाजता मी गेली होती आणि 1:45 वाजता आली. मला वाटलं 1 वाजेपर्यंत येऊन जाईल, पण मूवी खूप मोठा आहे. मस्त आम्ही तिघींनी एन्जॉय केलं. वेळेवरच पोहोचलो होतो, त्यामुळे थिएटर टू थिएटर, बाकी असं काही एक्स्ट्रा केलं नाही. कारण मुलांच्या शाळा सुटणार होत्या, त्यांना पण मुलांना आणायचं आहे आणि माझं असं आहे रियांशला मला आता अर्ध्या तासाने त्याला आणायला जावं लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे आज फर्स्ट डे आहे, माझ्याजवळ गाडी नाही आहे कारण अश्विन ऑफिसला गेले आहेत. सो आता मला विचार पडला आहे की मी काय करू. एक तर गाडी मागावी लागेल कोणाची तरी किंवा मग काहीतरी आता जुगाड करावा लागेल मला. पण आत्ता लागली आहे मला खूप जास्त भूक. आता मी काही चेंज करत नाही, थोडासा पसारा आवरते. कारण सकाळी 8:30 वाजता गेली म्हणजे काय आवरलं असेल आणि काय नाही तुम्ही समजू शकता. इथे कप ग्लास तसेच आहे, बाकी जो सोफ्यावरचा पसारा मी आवरत असते तो पण नाही आवरला आणि किचन प्लॅटफॉर्मवर पण पसारा आहेच आहे. तर आता जे काय सकाळचं असेल उरलं सुरलं मी अजून बघितलं पण नाही. टिफिन अश्विन भरून गेले असतील, पण बघते आता की काय आहे तेच मी जेवते. रियांश आल्यानंतर त्याला काहीतरी वेगळं करून देईल. बाकी मस्त होता मूवी. सुरुवातीला थोडंसं असं वाटलं की खूप जास्त फाईट्स होत आहे, पण त्यानंतर जसं जसं ते चालू होतं म्हणजे काय म्हणतात त्याला, जसं जसं आपल्याला ते एक एक समजायला लागतं तसं तसं मग इंटरेस्ट यायला लागतो. मस्त मूवी आहे, पण खूपच जास्त मोठा आहे. म्हणजे 8:45 9:15 वाजता मूवी चालू झाला ते 1:15 वाजेपर्यंत 4 तासांचा मूवी आहे. पण छान वाटलं. तिघीच जणी गेलो. खूप जणांची वाट नाही बघितली यावेळी, नाही तर तू चलते का असं करत करत शेवटच्या क्षणी प्लॅन कॅन्सल होऊन जातो, जो आम्ही होऊ दिला नाही आणि 1 दिवस आधीच तिकीट बुक केलं. प्रेशर बॉटलचे हाल बघा तुम्ही. म्हणजे वरून पाणी निघण्यापेक्षा ते खालूनच जास्त निघतंय, असे हाल त्याचे रियांशनी केले आहेत. ही बॉटल स्पेशली झाडांवर पाणी मारण्यासाठी, आमचा जो एंट्रन्स आहे तो क्लीन करण्यासाठी मी घेतली होती. आता झाडांवर धूळ बसते जशी घरात येते तशीच म्हटलं की झाडांनाही जरा स्वच्छ धुवून घेते. पण त्याचं पाणी खालूनच जास्त निघत होतं आणि हे काम रियांशचं. म्हणजे आत्ताही आमच्याकडे असं आहे की तो काय तोडेल आणि कशावर स्क्रॅच मारून ठेवेल ना, काही त्याचा नेम नाही. जसं नुकतंच काही दिवसांपूर्वी त्यांनी फ्रीजवर ना स्टार काढले आहे. फ्रीजला त्यांनी स्टार दिले आहेत आणि म्हणतो की मम्मा मी असंच बोलता बोलता केलं, माझ्याकडून चुकून झालं. आपण लहान असताना म्हणत असतो की मुलं थोडी मोठी झाली की आपण ही वस्तू घेऊ ती वस्तू घेऊ. पण आमचं असं अजूनही चालू आहे की अजून त्याला थोडं समजायला लागलं ना की मग आपण नवीन वस्तू घेऊ किंवा मग ही एक्सचेंज करू. तर असं काय माहिती आता किती दिवस चालू राहणार आहे. फायनली
आपलं बकेट आणि तो मग्गा घेऊनच मी झाडांची छान अशी आंघोळ घातली, कारण खरंच झाडांवर खूप जास्त धूळ होते. जे हिरवंगार झाडं दिसतात ना ती तेवढी दिसतच नाही, आणि अशी पाणी घातली ना की मस्त मग झाडांची बाल्कनीचा लुक जरा चेंज वाटतो. तसं खूप असं मला शूट करायचं नव्हतं. काल पण मी खूप असं शूट केलं नाही आणि आज पण मला एवढं काही शूट करायची इच्छाच नव्हती. डिनर बनवायचं आहे आणि डिनर फक्त मी अश्विनसाठी बनवत आहे, कारण पुढे आमच्यासाठी आम्ही काहीतरी ऑर्डर केलं आहे आणि अश्विनचं जंक फूड खाण्यावर खूप जास्त कंट्रोल आहे. म्हणजे त्यांचं असं आहे की नाही म्हणजे नाही, आणि पिझ्झा तर ते अजिबातच खात नाही. आमच्या दोघांना आज मूड झाला पिझ्झा खायचा, म्हणजे मी फक्त एक शब्द म्हटला पाहिजे आणि रियांशने तो पकडला पाहिजे, अशी आमची गोष्ट होते. म्हणून आत्ता फक्त 2 चपात्या आणि ऑमलेट मी अश्विनसाठी बनवते, आणि आमची इथे काहीतरी डील चालू होती ज्यासाठी मी साफ रियांशला नाही म्हटलं. इतकी वाट बघणं चालू असते पिझ्झाची. असं नाही आहे की खूप दिवसानंतर खातो किंवा कधी खाल्लाच नाही आहे, पहिल्यांदाच खातो, पण तरीही नेहमीच जेव्हा पिझ्झा ऑर्डर करतो तेव्हा रियांश इतकी आतुरतेने वाट बघतो. आणि तो पिझ्झावाला पण मस्त त्याला विचारत होता, पिझ्झा का वेट कर रहे थे, आणि तो मस्त त्याला हां बोलतोय. म्हणजे त्यांना पण माहिती आहे की लहान मुलं पिझ्झासाठी किती वेट करतात. चला आता आम्ही मस्तपैकी पिझ्झा एन्जॉय करायचा आहे. आमचा तो एक शो जो सगळ्यांना आवडत असेल आय होप, लाफ्टर शेफ, तो बघत बघत आम्ही आमचा पिझ्झा एन्जॉय केला. आणि अश्विननी पिझ्झा नाही पण त्यांच्यासाठी एक छोटं बर्गर ऑर्डर केलं होतं. जरा वेगळं काहीतरी हेल्दी टाईपमध्ये होतं ते, जे मला तरी पर्सनली नाही आवडलं. म्हणजे ज्या गोष्टी सुट्टीत करायला पाहिजे होत्या त्या फायनली शाळा चालू झाल्यानंतर, म्हणजे रेग्युलर रुटीन चालू झाल्यानंतरच आमच्या सगळ्या होत्या. आता पिझ्झा मी यामुळे खात नव्हते कारण त्यांनी थोडं थ्रोट इन्फेक्शन होईल किंवा घसा खराब होईल, पण आज मला काय माहिती का खूप इच्छा झाली, म्हटलं चला होईल तर होईल, पुढचं पुढे बघूया. मस्त आता आम्ही पिझ्झा एन्जॉय करतो. आणि असा 2 दिवसाचा मिळून हा एक माझा छोटासा व्हिडिओ मी शेअर केला. आय होप तुम्हाला आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक आणि हाईप करायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता मी व्हिडिओला इथेच एंड करते. माझा पहिला दिवस मस्त गेला. तुमचा रुटीनचा पहिला दिवस कसा गेला नक्की कमेंट करून सांगा. चला उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.